सर्व शेळी पालक मित्रांना माऊली अवॉर्डचा नमस्कार. आणि सर्व शेळी पालकाचे पुन्हा एकदा ओवी गोट फार्म उर्फ माऊली अवॉर्ड या चॅनलवरती स्वागत करतो. आजचा टॉपिक कॉमन. आजचा आपला टॉपिक थोडासा व्यवस्थित समजून घ्या. आजचा टॉपिक आपला कॉमन आहे. शेळी पालन करत असताना आता आपले व्हिडिओ सुटले यूट्यूबला भरपूर. आपण स्टेप बाय स्टेपनं व्हिडिओ सोडण्याची कमेंटमेंट दिली होती. आजार, संगोपन, ह्या गोष्टी, सुरुवात, विक्री व्यवस्थापन, हे आपण व्हिडिओ सोडले. खरेदी विक्रीचे सोडले. बघा आता लागला उन्हाळा, बरोबर. आता उन्हाळा लागला म्हटल्यानंतर आपल्याला अडचणी येणार बकऱ्या रिप्लेस होण्याच्या. टॉपिक समजून घ्या. आणि 2 दिवसापूर्वी असं टेन्शन आलं होतं. आमच्याकडे जवळपास चारा संपला. वरचे रानं लोकांनी, शेतकऱ्यांनी पूर्णच्या पूर्ण जमिनी नांगरून वगैरे टाकल्या. तुरीचे रानं एखादं अर्ध सापडतं. पण नशीब आपण अशा ठिकाणी राहतो. पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं होतं नाथसागरच्या बॅकवॉटरला. नाथसागरच्या बॅकवॉटरला आपण राहत असताना आता पाणी पातळी कमी होत चालली. हा जो एरिया आहे इथं आतापर्यंत बकऱ्या आपल्या वरच्या रानाला फिरल्या, मग तुरीच्या रानाला फिरल्या. पाणी पाजण्यासाठी नाथसागर बॅकवॉटरचं ही जी जागा आहे, इथं पाणी असं थोडं साचलेलं होतं. इथं बकऱ्या पाणी पिल्या. याच्यावरून एक अंदाज आला की आपण ह्या टॉपिक सोडायला पाहिजे. आपलं शेळी पालक याच्यातून वाचन. आता बघा, हे जे गवत आहे ह्यात हे पाणी व्यवस्थित बघून घ्या. याच्यावरती मला चर्चा करायची आहे. याच्यावरती तुम्हाला 2 गोष्टी सांगतो मी आता काय होणार आहे. हे पाणी एका ठिकाणी साचलेलं आहे, लक्षात घ्या. या पाणी बघून पुढचा पॉईंट मला आठवला, तेच तुम्हाला सांगणार आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा. आता ही जी जागा आहे नाथसागरची बॅकवॉटरची, पाणी कमी झाल्यानंतर आमच्या साईडला असा चारा, हिरवा चारा तयार होतो. बघून घ्या. आपण वरच्या रानाला शाळेत चारून आणल्या. इकडे खाली म्हटलं जातं काय करू, पाणी वगैरे पाजू आणि धरणाची जागा थोडीफार काही खाली झाली का बघू. नशीब एवढं चांगलं, आज आपलं वर चाराच नव्हता. म्हटलं आज जागा चेंज करून बघू. सुदैवानं असं झालं, आपल्याला चारा मुबलक आज भेटला आणि इथून पुढं आपल्याला चारा आता चालू झाला. बघा तुम्ही, हिरवागार चारा आहे. आता हा चारा आपल्याला जूनपर्यंत नो टेन्शन. बघितला, असा चारा आहे. वर्षा रानाला बकऱ्या फिरून आल्यानंतर दुपारून आरामशीर असे चारते बघा. पायल आता फक्त एका जागेवरती बसून घेणे. टायमापर्यंत 5 वाजेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत आपल्या बकऱ्या चालणार आहे. आणि इथून पुढं बकऱ्या 100% बनत्या. पिल्लं बनते, बकऱ्या बनत्या, चारा पोटभर भेटतो. आतापर्यंत बी भेटला असं काही विषय नाही. आणि ज्याला चोच दिली त्याला चारा 100% भेटणार आहे. फिरस्तीमध्ये काम करत असताना शेळी पालनामध्ये यानंतर शिवरात्रीनंतर सांगतो, शिवरात्रीनंतर दिवस मोठा होण्याची सुरुवात होती आणि ऊन जास्त पडायला लागतं. आता पुन्हा त्या विषयावरती येतो. आता बकऱ्या डिसेंबर एंडिंगला, जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात काही लोकांच्या क्रॉस झाल्या. आपल्या पण शेळ्या टोटल क्रॉस झालेल्या आहे डिसेंबर एंडिंगला, जानेवारीच्या पहिल्या हप्ते. डिसेंबर एंडिंग ते जानेवारी पहिला हप्ता. आता काय होईल तुम्हाला ते सांगतो. आता हे जे पाणी आहे, टेम्परेचर वाढल्यानंतर, उष्णता वाढल्यानंतर हे कडांना पाणी जे साचलेलं असतं हे असतं गरम. लक्षात घ्या. फिरस्तीवाल्यांसाठी मुद्दा शेअर करतो. फिरस्तीवाले काळजीपूर्वक ऐका. हे जे पाणी आहे ना, हे काडाचं पाणी एकतर होतं काय, तापमान वाढल्यानंतर हे पाणी, काडाचं पाणी गरम होतं. गाभण बकरी 2 महिन्याची, 2.25 महिन्याची, 1.5 महिन्याची जर गरम पाणी पिले, वरून उष्णता जास्त, आणि त्याच्यात परत जर गरम पाणी पिली तर त्यावेळेस त्या बकरीला येतो ताप. मग ताप आल्यानंतर आपण दवा पाणी करतो, डॉक्टरला बोलवतो, किंवा एक्सपर्ट असेल शेळीपालक तर घरच्या घरी ट्रीटमेंट करतो. ट्रीटमेंट करत असताना आपल्याकडनं एक गलती अशी होती, पॉवरफुल इंजेक्शन आपण त्या बकऱ्यांना देतो.
टॅबलेट असेल, बोलूस असेल, इंजेक्शन असेल, कुठलाही आयटम असू द्या, आजार कोणता पण असू द्या, ह्या दिवसात सांगतो हा. बघा तुम्ही आता काय होतं, गरम पाणी पिल्यानंतर 100% बकरी ऑपरेशन होती. मग आपल्याला तो पॉईंट लक्ष देत नाही. आपल्याकडनं गलती काय होती, नेमकं गलती काय झाली, दुसऱ्या बकरीनं मारलं का, किंवा बकरी चालता चालता खाली पडली का, नेमकं काय झालं हे पॉईंट आपल्याला लक्षात येत नाही. बकरी तर रिप्लेस झाली, गाबडली, ऑपरेशन झालं, बरोबर. हे का होतं, कशानं होतं, हा विचार करा पहिला. गरम पाणी जर बकरी पिली, गरम पाणी पिल्यानंतर ऑलरेडी गर्भ गरम आणि उष्णता जास्त असल्यामुळं काय करणार, बकरीला जास्त ताण लागते, म्हणून ते गरम लागेल, समोरचं पाणी का गार आहे हे ते बकरी बघत नाही. आणि आपण पण दुर्लक्ष करतो, आपण काही एवढं प्रॉपर लक्ष देत नाही. अशा वेळेस त्या बकऱ्या गाभारत्या. हा झाला गरम पाण्याचा विषय. आणि दुसरा एक विषय सांगतो तुम्हाला, उष्णता जास्त असल्यानंतर तुम्ही बकऱ्याचं टायमिंग चेंज करा, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा की तुम्ही ह्यानंतर उष्णता जास्त आहे, काही काही टायमाला पाणी भेटत नाही फिरस्तीमध्ये, मग टाळटाळ 1 तास 2 तासाची आपण टाळटाळ करतो, नाही आपण एवढं थोडंसं चारू, समोर जाऊ, त्या विहिरीवरती जाऊ, नंतर पाणी शेंदून काढू किंवा पाजू. अशा टायमाला काही काही बकऱ्यांचं पोट भरतं, काही काही बकऱ्यांचं पोट भरत नाही. आणि प्रेग्नेंट सिस्टममध्ये गर्भधारणा झालेली असते 1.5 ते 2 महिन्याची, 2.5 महिन्याची, 3 महिन्याची. असं जर पॉईंट झाला आणि बकरी पाणी जर नाही पिली तरीसुद्धा बकरी रिप्लेस होण्याचे 90% चान्सेस असतात, लक्षात घ्या. ही एक फक्त आपल्याला शेळी पालकाला सांगतो मी हे पॉईंट, कारण की मी शेळी पालन 13 वर्षापासून करतो फिरस्तीमध्ये. आपण भूमीने आपल्याला फिरल्याशिवाय पर्याय नाही. मग आता पाणी तर टायमिंग पाजायचं पाहिजे, ते पाणी गरम पण नाही पाहिजे आणि बकऱ्या पाणी पण पिल्या पाहिजे. अशा वेळेस काय करायचं, फक्त हे दोन्ही तिन्ही प्रॉब्लेममधून जर आपल्याला सुटका करायची जर असेल तर आपल्याला पर्याय एकच, सकाळी सकाळी बकऱ्या 7-7:30ला चरायला सोडणे, 12च्या पहिले शेडवरती आल्या पाहिजे. 12पर्यंत काही पाणी तापत नाही, शाळा चरून येत्या घरी, तुम्ही घरी पाणी पाजा. 3 वाजेपर्यंत बकऱ्याला रेस्ट करून द्या, 3च्या नंतर परत बकऱ्या सोडा. 5-5:30ला बकऱ्या परत पाणी प्यायतात, तोपर्यंत ते पाण्याचं तापमान कमी होऊन जातं. लक्षात घ्या, हे पॉईंट तुम्हाला कुणी सांगत नाही. बकरी कशानं गाबडली, काय झालं, ह्या दिवसात काय होणार आहे, आपण सोडणार. आपण 100% टॉपिक सोडणार. या बाबतीत तुम्ही काळजी करू नका. जो प्रॉब्लेम माझ्या लक्षात येईल उन्हाळ्यामध्ये, तो प्रॉब्लेम मी सर्व शेळी पालकाला सांगण्याचा प्रयत्न करणार. काळजीपूर्वक आपले व्हिडिओ थोडीशी काळजीपूर्वक बघत चला. जो अनुभव माझ्याकडे आहे, जे स्ट्रगल मी माझ्या लाईफमध्ये शेळीपालनामध्ये केलं, हे स्ट्रगल मी माझ्या शेळी पालकावरती येऊन देणार नाही. कसं टाळता येईल हा माझा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या टॉपिकवरती. बाय.